छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर संपन्न होत आहे आणि यासाठी देशभरातून लाखोच्या संख्येने शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत। आपल्या सोबत काही शिवभक्त आहात, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। हा दिवस किती महत्त्वाचा आजच्यासाठी शिवभक्तांसाठी आहे? हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आज हा दिवस 6 जून 1674ला पहिल्यांदा महाराज सिंहासनाधीश्वर झाले। त्यावेळी जसा आनंद होता तसा आजही दिसतो आपल्याला। आणि आजही मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने मराठी रयत ही एकवटते रायगडावर। खूप चांगला अनुभव आहे हा। कारण आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही अशा या पाचही पातशाह्यांच्या छाताडावर भगवा ध्वज रोवून राजे आज छत्रपती झाले। हा अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी। आणि ॲज अ मराठी माणूस आणि ॲज अ मराठी हिंदू म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे राजांचा। आपण पाहिलं तर आजची नवपिढी जी आहे ते वेगवेगळ्या मार्गाला जाताना दिसत आहे। मात्र या ठिकाणी जे नवतरुण आलेले आहेत त्या आणि जे नवतरुण आले नाहीत त्यांच्यासाठी काय संदेश असेल? जे आलेत त्यांचं तर पहिलेपासून आभार मानतो आमच्याच वतीने की तरुणांचा, की आलात तुम्ही। इतका दैदिप्यमान सोहळा आज आपण अनुभवतोय, ही खूप चांगली गोष्ट आहे की याच्यामधून एक सौख्याची भावना निर्माण होते की बाबा आपण एकमेकांना सहकार्य करूया, एकमेकांची राहण्याची व्यवस्था, कोणाला काही गैरसोय होणार नाही, ती खूप एक चांगली गोष्ट इथे आपल्याला पाहायला मिळते। आणि जे आले नाहीत त्यांना आव्हान करेल की पुढच्या वर्षीपासून किंवा पुढचे जे सोहळे असतील त्याला यायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपला जो दैदिप्यमान इतिहास आहे, जो राजा आपला 350 वर्षापूर्वी ज्याचा राज्याभिषेक इतक्या थाटात संपन्न झाला, तो आज सुद्धा त्याच थाटात संपन्न होतोय। तर हा दैदिप्यमान सोहळा निदान एकदा तरी अनुभवण्यासाठी यावा। आणि जे काही कार्यक्रम होतात किंवा ज्या युद्धकला आपण पाहतो ते अनुभवण्यासाठी यावं, म्हणजे आपला इतिहास तो कुठे पुसला जाणार नाहीये। नक्कीच आपण पाहिलं तर हे शिवभक्त जे आहेत ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून किल्ले रायगडावर आलेले आहेत। अजय नाटकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।